या परिस्थितीत पाकिस्तानाने एक धाडसाचे पाऊल उचलले। मार्च महिन्यात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी सौदी अरेबिया, तुर्किस्तान आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांना इस्लामाबादमध्ये बोलवले। 4 देशांच्या या बैठकीत एक प्रस्ताव तयार झाला, तत्काळ युद्ध विराम, राजनैतिक चर्चा, नागरिकांचे संरक्षण, होर्मुझमधील सामान्य वाहतूक पुनर्स्थापन आणि संयुक्त राष्ट्राच्या चार्टरचे पालन या 5 मुद्द्यांवर सहमती झाली। पण पाकिस्तानला माहित होतं की हा प्रस्ताव चीनशिवाय अपूर्ण आहे, कारण इराणशी थेट संवाद साधण्याची क्षमता चीनकडे होती। इराण चीनचा मोठा तेल पुरवठादार आहे। चीनमध्ये इराणचे 10 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे। इराणला चीनची गरज आहे आणि चीनलाही इराणची। त्यामुळे इशाक डार बीजिंगला गेले। चीनचे परराष्ट्र मंत्री वॉंग यी यांनी त्यांचे स्वागत केले। वॉंग यी यांनी यापूर्वीच इराण, इस्रायल, रशिया आणि आखाती देशाची 26 फोन कॉल्स केले होते। चीनचा विशेष दूत प्रत्यक्ष मध्यपूर्वीत जाऊन मध्यस्थी करत होता। बीजिंगमधील बैठकीत 5 कलमी संयुक्त प्रस्ताव तयार झाला आणि चीन, पाकिस्तानने मिळून तो अमेरिका, इराण आणि इतर देशांपुढे ठेवला।